आज रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहरात भव्य मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून हजारो शिक्षकांनी आपला रोष व्यक्त केला। माळनाका येथून निघालेला हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला। या आंदोलनादरम्यान BLO आणि TET परीक्षा रद्द करा, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे रद्द करा अशा जोरदार घोषणा शिक्षकांनी दिल्या। जिल्हा परिषद परिसर दणाणून टाकला। शिक्षक समन्वय समितीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। आंदोलक शिक्षकांनी हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मतदार नोंदणीसारखी सक्तीची अशैक्षणिक कामे त्वरित रद्द करा, जेणेकरून शिक्षकांना पूर्णवेळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता येईल। संच मान्यतेचे चुकीचे धोरण बदलण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ, शिवाजीराव पाटील गट, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, उर्दू शिक्षक संघ, जुनी पेन्शन हक्क संघटना यासह जिल्ह्यातील तब्बल 16 प्रमुख सहयोगी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला। आंदोलनाच्या शेवटी शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक संतोष पावणे, अध्यक्ष दिलीप देवळेकर आणि इतर पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले। राज्य शासनाने 30 जून रोजी दिलेल्या नोटिसीची दखल न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी शिक्षक नेत्यांनी दिला। या आंदोलनामुळे आज जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते। पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या या आंदोलनाला सुप्त पाठिंबा दर्शविल्याचे चित्र पाहायला मिळाले। कोण म्हणतो देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही। एकाच विचार, जुनी पेन्शन रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी हा मोर्चा रत्नागिरी जिल्हा परिषदेवर रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम शिक्षकांच्या वतीनं जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात येतोय। शासनापर्यंत शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश पोहोचवण्याचं काम या माध्यमातून शिक्षक एकजुटीने करत आहेत। आज शिक्षकांच्या समोर अनेक अशैक्षणिक कामे या ठिकाणी लावलेली आहेत। BLO सारखं काम असेल, त्याचबरोबर अन्य जी अशैक्षणिक कामं आहेत आणि त्याचबरोबर जे TET अन्यायकारक TET या ठिकाणी शिक्षकांच्या वरती लादली गेलेली आहे ती रद्द करण्यात यावी आणि याच अनुषंगानं शिक्षकांची एकजूट ही या ठिकाणी दिसत आहे। त्या सगळ्या मागण्या या ठिकाणी शासनानं मान्य कराव्यात आणि या शिक्षकांना त्या सगळ्या जाचातून मुक्त करावं आणि त्यांचं जे मूळ कर्तव्य आहे की शाळेमध्ये शिकवण्याचं जे काम शिक्षकांचं आहे ते काम करण्याची मुभा या ठिकाणी शासनाने द्यावी आणि हीच एक मागणी घेऊन या ठिकाणी हा सगळा आक्रोश आम्ही करत आहोत। निश्चितपणे आम्हाला खात्री आहे हे शासन या ठिकाणी आज शिक्षकांचा जो आवाज आहे तो आवाज ऐकून यामध्ये निश्चित बदल करेल आणि ज्या शिक्षकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करतील। शासन दरबारी वेगवेगळे पत्रव्यवहार करून आम्ही या ठिकाणी ही सगळ्या मागण्या दिलेल्या आहेत, परंतु शासनानं या ठिकाणी कुठलीच दखल घेतलेली नाही आणि म्हणून शेवटचं हत्यार म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। शिक्षकांची एकजूट या निमित्तानं दिसत आहे। म्हणून माझी शासनाला विनंती राहील की शिक्षकांवर अन्याय न करता त्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या तात्काळ या ठिकाणी मान्य कराव्यात। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।